आपल्याकडे कसे महिला मंडळ असते नाही का, तसेच इस्रायलमधल्या एका 70 ओलांडलेल्या महिला मंडळामध्ये आई जाते. आज त्यांची कुठे सहल जाणार आहे म्हणे. कॅन्सरच्या उपचारांमुळे आईच्या तळपायात आणि हाताला मुंग्या येणे हे आता कायमचे झाले आहे. त्यामुळे तिचा तोल जातो आणि तो तोल सावरण्यासाठी म्हणून सोबतीला मी. पण इथे महिला मंडळांची सहल म्हटली तरी महिलांबरोबर त्यांचे काहीतरी पुरुष किंवा मुले वगैरे असतील अशी माझी कल्पना होती. बायकांच्या या अथांग सागरामध्ये मी एकटाच पुरुष. अशात माझ्यावर काही अतिप्रसंग उद्भवला तर? त्यापेक्षा असे करा, सोबतीला तुम्ही पण व्हा आमच्यामध्ये सहभागी. तेलावीव शहर सोडून आमची बस इस्रायलच्या उत्तरेच्या दिशेने निघाली. महिला मंडळाची मुख्याध्यापिका या सहलीचे नेतृत्व करीत आहे. तिचे नाव एस्तेर. तिच्या करामती पाहालच याच्या पुढे. पुढील येणाऱ्या संकटांना मुकाट्याने शांतपणे सामोरे जावे यातच शहाणपणा. मला जाग आली, मात्र आम्ही अजून शहरातूनच जात होतो. मध्ये कुठेतरी बस थांबवतात ना, त्याची मजा मला जास्त. कुठे नव्या जागी बसून मस्तपैकी कॉफी प्यावी हा अनुभवच काही वेगळा. त्यानंतर पुढे आम्ही इस्रायलमधील एका कर्डिश जमातीच्या गावाला भेट देणार आहोत. हो, ती तर खरी सहल आहे आजची. मगाशी म्हणालो होतो ना एस्तेरच्या करामतींबाबत, तिची पण 70 ओलांडून गेली आहे. मात्र तिचा उत्साह 18 वर्षाच्या मुलीला सुद्धा लाजवेल असा आहे. बघायचंय तुम्हाला? बघा, तोपर्यंत मी एक झोप काढून घेतो. वाटेत तुम्हाला थोडीफार इस्रायलची शेती सुद्धा पाहायला मिळेल. तुम्हीच विचारताना दरवेळी इस्रायलची शेती दाखवा म्हणून. अहो, मी शहरातला दुपारची झोप काढणारा आळशी माणूस. मी कुठे तुम्हाला शेतामध्ये घेऊन जाणार? अशी आधीमध्ये जशी बसमधून मला जी दिसते ती तुम्हाला दाखवतो. मधली सुट्टी झाली का? हो, इथे आता काही वेळ कॉफीसाठी थांबणार. अरे, हिला मदत करा रे कोणीतरी, वयस्कर बाई. या मधल्या थांब्यावर अनेक सुंदर कॅफे आहेत. मात्र इथली कॉफीगृहे एवढी महाग की 2दा-3दा गेले तर संपूर्ण सहली एवढा खर्च व्हायचा. अधेमध्ये जाणे ठीक आहे हो, पण सतत जाणे आम्हाला परवडण्यासारखं नाही. मारोडी मी जंप मारतो. मध्ये ते लाकूड आहे ना, गेला पाय. बस आता ऐस पैस बैस. चांगला उन्हामध्ये मिळाला ना बाकडा. बरं, काय आणलंय आता खायला? सँडविच या बॅगेमध्ये आहे. हो, असं वाटतं. हो. हा. अरे, हे काय घेतलंस एवढं? हे काय? अगं, काय किती आपल्याला अजून जायचंय तिकडे खायला. तू काय केलंस काय हे? एवढंच. अगं, आपण सहलीवर आलोय का हे कुठे कोणाला देण्यासाठी आणलेलं? एवढं काय करायचं? हे आपल्यालाच खाण्यासाठी आणले. अन्य एखादं पुरे होतं आपलं दुसरं तोंडासाठी म्हणून. खाऊ का आता? अरे हो, सँडविच पण आहेत काय? हो. तिकडे आता कर्डिश गावात जाणार आहोत आणखीन अर्ध्या तासाने. तिथे पण काय काय खायला मिळणार आहे. फुकटचं ते पण. ते खाऊ. हे पण खाणार, ते पण खाणार. सगळं पोट भरून जाणार. अर्ध खाऊ. उगाच त्याच्यासाठी आणखीन एक पिशवी आणायची. हे कोण खाणार आहे? मी तर दात घासलेत. मी वेफर नाही खाणार आहे आता. जास्तीत जास्त तिथे खाईन. तिकडे नाचगाणं वगैरे पण आहे म्हणतात. हे तूच खा, हे घरी घेऊन जा. इतका जाड मस्का एका सँडविचला. एवढा जाड मस्का नाही तर मजा नाही. म्हणजे माझ्या पाठीवरची जी पिशवी आहे ती फक्त खाण्याची पिशवी आहे. हो. अर्ध्या दिवसाच्या सहलीसाठी एक पिशवी भरून खाणं आणि तिकडे मिळणार आहे खायला. हो. आपण सगळ्यांच्या आधी आलो. आरामात बसायला. पाणी देऊ? हो. ठीक आहे, तुझी बाटली, ही माझी. यायला लागले परत. चला, याच्या पुढचा थांबा तो त्या कर्डिश गावातला. तिथे काय नाचणं वगैरे पण होणार आहे म्हणतात. मात्र आजची सहल तिथेच संपत नाही. त्यानंतर उंच डोंगरावर भल्या मोठ्या पवनचक्क्या बघायला जाणार आहोत. आणि एवढ्या उंचावरून दिसणारा देखावा तो वेगळाच. तुमची पण अनेकांची अशी समजूत असते ना की इस्रायल म्हणजे पूर्णपणे वाळवंट.
त्यातील अर्धी गोष्ट खरी आहे, कारण येथील अर्धी भूमी अजूनही पूर्णपणे वाळूच आहे. मात्र गेल्या शतकात जमेल तिकडे कृत्रिमपणे झाडे लावून त्यांनी येथील अनेक वाळवंटांचे नंदनवन केले आहे. शेवटी डोंगरावरून उतरताना त्याचा आवाका तुम्हाला कळेल. आता लवकरच त्या गावाला सुरुवात होईल आणि येथील गावातील लहान घरे कशी असतात ती सुद्धा तुम्हाला दिसतील. आता कर्डिश गाव म्हणजे काय, तर कर्डिस्तान हे नाव तुम्ही ऐकले असेल. ज्यांनी ऐकले नाही त्यासाठी पण एक कारण आहे. जसे भारतीय किंवा पाकिस्तानी किंवा श्रीलंकन, तसेच कर्डिश हा एक जनसमूह. हा जगातील सर्वात मोठा जनसमूह ज्याला अजून स्वतःचा देश नाही. हे लोक प्रामुख्याने इराक, सिरिया आणि टर्की यांच्या सामायिक त्रिकोणात राहतात. टर्कीच्या अनेक लढाया सुद्धा त्यांच्याबरोबर होतात, हे तुम्ही कदाचित ऐकले असेल. आता कर्डिश म्हणजे प्रामुख्याने मुसलमान, मात्र त्याशिवाय तिथे काही ख्रिश्चन सुद्धा राहतात आणि एकेकाळी थोडीशी ज्यू लोकांची वसाहत सुद्धा होती. तर तेथील ज्यू 1950 सालच्या दरम्यान म्हणजे अंदाजे 75 वर्षांपूर्वी इथे आले. धर्माने जरी ज्यू असले तरी त्यांची संस्कृती कर्डिश, तर आपल्या संस्कृतीप्रमाणे त्यांनी हे गाव वसवले. आम्ही कसे ज्यू, मात्र आमची मूळ संस्कृती महाराष्ट्रीयन, नाही का? अगदी तसेच. मला मगापासून कॉफीची तल्लफ लागली आहे, मात्र या बयांची झुंबड इथे एवढी, तर त्यामध्ये घुसणार कसे हा प्रश्न माझ्यासारखा प्रत्येक मराठी माणसाला पडला असता. कधी जा एकदा बायकांच्या सहलीमध्ये एकटे म्हणजे कळेल. तरी ही सहल इथे आहे म्हणून बरे. भारतामध्ये अशा सहलीला गेलो असतो तर ह्याचा हात लागला असं जरी कुलकर्ण्यांच्या आजीने सांगितले असते तरी मला सगळ्यांनी चोपून काढला असता. आता म्हणतात की इथे कर्डिश लोकांसारखी वेशभूषा करून नाचणार. इथे सगळ्या माझ्या आईच्या वयाच्या. ही सहल कधी संपते असे मला झाले आहे. अरे ही कोण? अरे आई, आई बाटली, आई माझी बाटली, आई कर्डिश झाली. माझ्या मते आई मनातल्या मनात नाचरे मोरा आंब्याच्या वनात गात आहे. आई शपथ सांगतो तुम्हाला, आयुष्यात पहिल्यांदा आईला नाचताना बघत आहे. पण काय हो, आपला मावळा गेला कुठे? काय रे, लपून बसलास का रे? लाजतोस लाजतोस? ए, चिडवायचं काम नाहीये. हुश, एकदा काय ते नाचगाणे संपते कधी ते मला झाले होते. आता त्या पवनचक्क्या पाहण्यासाठी आमची बस डोंगरावर चढू लागली. अरे हो, पण पोटपूजेचे काय? तर जेवणासाठी आम्ही वाटेत एका ठिकाणी थांबलो. डोंगरावर असल्यामुळे येथे जोराचा वारा होता, मात्र वातावरण तसे उबदार आहे. आता उबदार उदराला थंड करायचे काम ते बाकी. खिशातल्या पाकिटाला मात्र तेवढी ऊब नाही आणि आमची खाण्याची पिशवी सुद्धा अजून तट्टच्या तट्टच. मात्र इथे एक अगदी छानपैकी जागा आम्हाला सापडली. इथले भाव बघून आलो मी. मम्मी, सगळं टुरिस्टना कापायचे धंदे. पण तुझी बॅग भरून घेतलीस ना,
आज आपण यांनाच कापणार. किती किती वेफर आणि किती सँडविच. ना मला ते बाहेर सगळं काढायला पण लाज वाटते. सँडविच कुठे ठेवलेत, कुठे ठेवलेत? हे घे, हे घे. द्यायला पण आहे, सगळं आहे. हे आणखीन लागलं तर मला सांग. तिथनं काय आणखीन काय पाहिजे असेल ना, हे संपू आधी. हे तुझं सँडविच. तू खा, मी वेफर खाईन. सँडविच आणखी हे नाही. माझं सँडविच. किती भरून घेतलं? 6 माणसांचं 8 माणसांचं घेतलं सगळं. तरी मी अर्ध खाल्लं तिकडे खाऊन. एवढा जाड मस्का लावलेला इथला कुठल्या कॉफी हाऊसमध्ये मिळणार नाही. किती लावलंय मस्का, अरे बापरे. औषधाच्या गोळ्या जेवताना कशाला समोर ठेवायच्या? विसरते. नंतर घ्यायच्या, खिशात ठेवायच्या, समोर नाही ठेवायच्या. मला घ्याव्याशा वाटतात मग. ट्रिप अजून संपलेली नाही आहे. आता कुठेतरी कुठल्या तरी डोंगरावर वगैरे कुठेतरी मान नेणार. किती आलं? हो, मला गरम झाला. तर एवढी मोठी जड पिशवी मी उचलतोय कधीपासून. हे. ए मम्मी, याला मस्का लागलेला आहे. मस्का लावलास माझ्या कपाळाला. ते सँडविचच्या खाली होतं, त्यामुळे त्याला मस्का लागला. तो अंबानी पण मारत नसेल कपाळाला मस्का. सगळं चिकट चिकट झालं. अजून मागे वेफर कुठे आहेत? आज काय मागशील आणि जेवढं मागशील ते सगळं देईल तुला. आज एकदम दिलदार. आणखीन पाहिजे? आणखीन 4 पाकिट आहेत. घे. ते मस्का आणि जॅम, त्याच्यामध्ये खारट वेफर. लहान मुलीने खेळायचा तर तो बाप खेळत आहे तिच्याऐवजी. आता पुढचा थांबा तो त्या पवनचक्क्या बघण्याचा. तसे 6 महिन्यापूर्वी आम्ही जेव्हा युरोपची सहल केली होती तेव्हा तिथे अनेक पवनचक्क्या पाहायला मिळाल्या होत्या. तुम्ही सुद्धा त्या आमच्या व्हिडिओमध्ये पाहिल्या असतीलच. लांबून पवनचक्क्यांची माळ अगदी सुंदर दिसते. मात्र आज आम्ही चक्क पवनचक्कीच्या खाली उभे राहणार आहोत आणि त्याच ठिकाणी एक स्मारक आहे. त्याबद्दल तिथे गेल्यावर सांगतो. पवनचक्कीच्या खाली उभे राहिल्यानंतर ती किती प्रचंड असते हा अनुभव या व्हिडिओच्या चित्रीकरणातून सुद्धा कळणे जरा कठीणच. त्यासाठी इथे खाली उभे राहूनच ते अनुभवले पाहिजे. हे स्मारक आहे दुबी शमीर आणि एरान शमीर यांचे. मुलगा आणि त्याचे वडील, हे दोघेही वडील पुत्र लढाईमध्ये मेले. त्यांची आठवण म्हणून हे सुंदर स्मारक या डोंगर माथ्यावर बांधले आहे. समुद्र सपाटीपासून अंदाजे 500 मीटर उंच. इस्रायलमधील जे काही उंच डोंगर आहेत त्यापैकी एक. This lookout was built in memory of Dubi and Eran Shamir. उंचावर असल्यामुळे वारे तर होतेच, पण आता त्याबरोबर थंडी सुद्धा वाजू लागली. मात्र या बयांना त्याचं काही नाही. डोंगरावरून आता उतरताना येथील विहंगम देखावे पाहताना जर्मनीची आठवण यावी तेवढ्यात या बयांच्या गाण्याने मला झोप. वाटेमध्ये आई आणि माझ्यामध्ये संवाद सुरू झाला. या सहलीतील सर्व बया 70 ओलांडलेल्या. त्यापैकी काही माझ्या आईपेक्षाही वयस्कर, म्हणजे 80च्या वरच्या. मात्र त्यापैकी कोणाही एकाचा मुलगा किंवा मुलगी त्यांच्यासोबत आली नाही. आईपेक्षा शारीरिकदृष्ट्या कमकुवत अशा देखील काही बायका आहेत. त्यापैकी एक बसमध्ये चढताना पडली सुद्धा. तसे फारसे तिला काही झाले नाही. मात्र अशा बायकांच्या कुटुंबातील सुद्धा एकही व्यक्ती त्यांच्या सोबतीला नव्हती. आईला मी तिच्यासोबत आलो या गोष्टीचा फार अभिमान वाटतो. तुम्हाला सुद्धा सगळ्यांना असे वाटणे बिलकुल गैर नाही. मात्र येथील संस्कृती आपल्या संस्कृतीपेक्षा अशी वेगळी का, यातील का हा प्रश्न विचारण्याची बुद्धी इथे मला 40 वर्षे राहिल्यानंतर मिळाली. आता तुम्हीच पहा, या वयात सुद्धा ही माणसे किती स्वच्छंदपणे आणि मोकळेपणे जगतात आणि वावरतात. आता मी जरी येथील संस्कृतीत वाढलो असेन तरी सुद्धा माझे किती वेळा आईला हे करू नकोस, इथे जप तिथे जप अशी काळजी प्रत्युत्तर अनायासे काही ना काही बंधने लादली जातात. नशीब इथे कोणत्या वयात कसा वागतो याबद्दल कोणी काही पाहत नाही. नाहीतर कदाचित मी सुद्धा आईवर कपडे घालण्याबाबत आणि वागण्याबाबत काही बंधने आणली असती. विचार करा, जी मुले आपण तळहाताच्या फोडाप्रमाणे जपून वाढवतो तीच मुले पुढे मोठी झाल्यानंतर आपल्याला लहान सहान गोष्टीवरून बंधने घालतात. त्यापैकी अनेक गोष्टी आपल्या चांगल्यासाठीच असतील, मात्र स्वतःचे स्वातंत्र्य काय हे सुद्धा आपण या वयात विसरून जातो.
स्वतःसाठी आणि स्वतःच्या मनाप्रमाणे जगण्यापेक्षा इतरांच्या मनाप्रमाणे जगतो. सहलीमध्ये दिवसभर या बयांकडे माझे लक्ष होते. त्यांचे आपापसातले बोलणे आणि विनोद तुम्हाला न सांगितलेले बरे. पण ह्यालाच स्वच्छंदपणे राहणे असे म्हणतात नाही का? नाही का ते गाणे, आकाशी झेप घेरे पाखरा, सोडी सोन्याचा पिंजरा. अरे नको हो, इथली सगळी 70 आणि 80ची माणसे, यांना आकाशी झेप घेरे म्हटले तर निरर्थ व्हायचा.